शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 8 ऑक्टोबरला रात्री मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी बंद दाराआड बराच वेळ चर्चा केली. भेटीचा आणि चर्चेचा विषय नेमका काय होता याची माहिती समोर आली नसली तरी तुपकर लवकरच ठाकरे गटात प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते मशाल चिन्हावर निवडणूक लढवू शकतात. बुलढाण्यातलं आग्या मोहोळ उठवण्यासाठी तुपकरांच्या हाती मशाल देण्याची रणनीती ठाकरेंनी आखल्याची चर्चा आहे. याबाबत तुपकरांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली आहे. पण तुपकरांना गळाला लावून ठाकरेंनी विदर्भात एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा देखील होते. त्यांनी महायुती आणि काँग्रेसला शह देण्यासाठी मोठा डाव खेळल्याचं सांगितलं जात आहे. आता हा डाव नेमका काय असू शकतो? ठाकरे तुपकर खरंच एकत्र येतील का? आले तर ते थेट मशाल हाती घेतील की स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवतील? तुपकर ठाकरे गटात आल्यास महायुतीचं गणित कसं बिघडू शकतं? काँग्रेसला कसा शह बसू शकतो? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलभिडू. आता ठाकरे आणि तुपकर एकत्र येतील का हे बघण्याआधी तुपकरांची राजकीय ताकद समजून घेऊयात. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवणारा नेता म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असताना त्यांनी राज्यात अनेक आंदोलनं आणि उपोषण केलेत. त्यांच्या आक्रमकतेमुळे शेतकरी वर्गातून त्यांना चांगला पाठिंबा आहे. अलीकडेच रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यातून निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला. मात्र त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची तब्बल 2,49,963 मतं घेतली. ही मतं त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पुरेशी ठरली नसली तरी त्यांनी बुलढाण्यात आपली ताकद दाखवून दिली. त्यांनी इथून निवडणूक लढवल्यानं बुलढाण्यात ठाकरेंचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा पराभव झाला. तिरंगी लढतीत शिंदेच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव विजयी झाले. आता परिस्थिती काहीशी बदलली आहे. रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाविरोधी कारवाया करत असल्याचा ठपका ठेवून त्यांना पक्षातून काढण्यात आले. पक्षातून काढल्यानंतर तुपकरांनी स्वतःचा महाराष्ट्र क्रांती आघाडी नावाचा पक्ष काढला. त्यांनी 25 ठिकाणी उमेदवार देण्याची घोषणा देखील केली. राज्यात चौथी आघाडी काढण्याचे संकेत देखील त्यांनी दिलेत. तुपकरांनी 25 जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली असली तरी ते स्वबळावर एखाद्या उमेदवाराला निवडून आणू शकत नाहीयेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या तुल्यबळ लढतीत त्यांचा निभाव लागणं अवघड असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. तुपकरांना राज्यात आपल्या पक्षाची ताकद वाढवायची असेल, राजकीय अस्तित्व दाखवून द्यायचं असेल तर त्यांना कोणत्या ना कोणत्या पक्षासोबत आघाडी करणं भाग आहे. अन्यथा लोकसभेप्रमाणे तुपकर आणि त्यांचा पक्ष तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर राहू शकतो. त्यातून लोकसभेप्रमाणे तुपकरांच्या हाती काहीच लागणार नाही अशी स्थिती आहे. ही स्थिती लक्षात घेऊन तुपकरांनी ठाकरेंची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. आता तुपकरांनी ठाकरेंसोबत जवळीक वाढवली असली तरी ते थेट मशाल हाती घेतील की स्वतःचं अस्तित्व कायम ठेवून केवळ महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवतील याबाबत शंका आहे. लोकसभा निवडणुकीत तुपकरांना महाविकास आघाडीकडून लढवण्याचे प्रयत्न झाले होते. पण ठाकरेंनी आधीच नरेंद्र खेडेकर यांना शब्द दिल्यानं त्यांचा पत्ता कट झाला. परिणामी तिरंगी लढतीत ना तुपकरांचा फायदा झाला ना ठाकरेंचा. आता ही चूक विधानसभेला होऊ नये याची काळजी दोन्ही नेत्यांकडून घेतली जाते. तुपकरांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी असाच प्रयत्न ठाकरेंचा असू शकतो. कारण महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपावरून तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. अशा स्थितीत तुपकरांना आणि त्यांच्या पक्षाला काही जागा सोडणं महाविकास आघाडीसाठी अवघड ठरू शकते. त्यामुळे तुपकरांना स्वतंत्रपणे पाठिंबा देण्याऐवजी मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न ठाकरेंचा असू शकतो. शिवाय तुपकरांना स्वतंत्रपणे पाठिंबा दिला तर पुढच्या काळात तुपकर वेगळा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे स्वतंत्रपणे पाठिंबा देण्याची रिस्क ठाकरे किंवा महाविकास आघाडी घेणार नाहीयेत. अशा स्थितीत तुपकरांना ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून मशालीवर निवडणूक लढवावी लागू शकते. आता रविकांत तुपकर ठाकरेंच्या शिवसेनेत आले तर ठाकरेंना काय फायदा होऊ शकतो ते देखील बघूयात. तर याचा पहिला फायदा होऊ शकतो तो म्हणजे ठाकरेंची विदर्भात ताकद वाढेल. उद्धव ठाकरे गटाची विदर्भात जेमतेम ताकद आहे. 2019ला उद्धव ठाकरे यांनी विदर्भातल्या 12 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यातल्या अवघ्या 4 जागांवर शिवसेनेचा विजय झाला. पण पक्षफुटीनंतर त्यातल्या 3 आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. सध्याच्या घडीला 62 जागा असलेल्या विदर्भात ठाकरेंकडे केवळ एकच आमदार आहे. त्यामुळे विदर्भात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तुपकर ठाकरेंसाठी हुकमी एक्का ठरू शकतात. तसंच त्यांना एक शेतकरी नेता देखील मिळू शकतो. बुलढाणा जिल्ह्यात तुपकर यांची वैयक्तिक ताकद आहे. इथल्या 7 विधानसभा मतदारसंघात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यांचा फायदा होऊ शकतोय. बुलढाणा जिल्ह्यात सध्या एकच जागा महाविकास आघाडीकडे आहे आणि उर्वरित 6 जागा महायुतीकडे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सत्तांतर घडवण्यासाठी तुपकर फॅक्टर महत्वाचा ठरू शकतोय. याशिवाय वाशिम, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात देखील त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अनेकदा त्यांनी या जिल्ह्यात मोठी आंदोलनं उभी केलीत. त्यामुळे या जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यासाठी तुपकर महत्वाचे नेते ठरू शकतात.
साहजिकच यामुळे ठाकरेंची विदर्भात ताकद वाढू शकते. तुपकरांमुळे ठाकरेंना होणारा दुसरा फायदा म्हणजे विदर्भात वाढणारी बार्गेनिंग पॉवर. विदर्भात काँग्रेसनं सर्वात जास्त जागांवर दावा केलाय. लोकसभेतल्या यशानंतर काँग्रेसनं विदर्भातल्या 62 पैकी 62 जागांवर दावा केला होता. पण वाटाघाटीत काँग्रेस 45 ते 50 पर्यंत खाली येऊ शकतो. काहीही झालं तरी 40 पेक्षा कमी जागा घ्यायच्या नाहीत अशी काँग्रेसची भूमिका असू शकते. अशा स्थितीत ठाकरे गट आणि शरद पवार गटाला केवळ 20 ते 22 जागा उरतायत. पण विदर्भात ठाकरेंकडे केवळ एकच आमदार असल्याने ते वाटाघाटीत कमी पडतायत. अशा तुपकरांनी मशाल हाती घेतली तर विदर्भात ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर वाढू शकते. बुलढाण्यासह विदर्भातल्या काही जागा आपल्याकडे घेण्यात ठाकरे यशस्वी ठरू शकतात. आपल्याकडे घेतलेल्या जागा जिंकून आणण्यासाठी तुपकर महत्वाचे नेते ठरू शकतात. तुपकर ठाकरे गटात आल्यानं होणारा तिसरा फायदा म्हणजे मतविभाजन रोखणं. रविकांत तुपकर यांनी आपल्या पक्षाकडून राज्यात 25 उमेदवार देण्याची घोषणा केली. बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्यात 7 मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा त्यांनी केली. तुपकरांचे उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरले तर मतविभाजनाचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. बुलढाणा जिल्ह्यात 7.5 लाखाहून अधिक शेतकरी वर्ग असल्याचं सांगितलं जातं. इथं कापूस आणि सोयाबीनचा प्रश्न मोठा आहे. अशा स्थितीत तुपकरांनी उमेदवार उभे केले तर महाविकास आघाडीची बरीच मतं तुपकरांकडे वळू शकतात. हे मतविभाजन टाळण्यासाठी तुपकरांना सोबत घेणं केवळ ठाकरेंसाठीच नाही तर महाविकास आघाडीसाठी देखील फायद्याचं ठरू शकते. आता तुपकरांनी मशाल हाती घेतली तर त्यांना कुठून उमेदवारी मिळू शकते ते देखील पाहूयात. तर तुपकरांच्या उमेदवारीसाठी 2 मतदारसंघांची चर्चा आहे. यातला पहिला मतदारसंघ म्हणजे बुलढाणा आणि दुसरा मतदारसंघ म्हणजे सिंदखेड राजा. बुलढाण्यात शिंदे सेनेचे संजय गायकवाड विद्यमान आमदार आहेत. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी काहीही झालं तरी बंडखोरांना हरवण्याचा चंग बांधलाय. त्यामुळे गायकवाडांना पाडण्यासाठी ठाकरे तुपकरांना बुलढाण्यातून उमेदवारी देऊ शकतात. इथं मराठा विरुद्ध मराठा लढत झाल्यास तुपकर टफ फाईट देऊ शकतात असं सांगितलं जातं. बुलढाण्यात सध्या ठाकरे गटाकडून जिल्हा प्रमुख जालेंदर बुधवत इच्छुक आहेत. तुपकरांनी जेव्हा मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली तेव्हा ते देखील तिथेच उपस्थित होते. त्यामुळे बुधवत यांची समजूत घालून तुपकरांना इथून तिकीट देण्याची शक्यता अधिक आहे. आता सिंदखेड राजा विधानसभेबद्दल बोलायचं झालं तर इथले विद्यमान आमदार अजित पवार गटाचे राजेंद्र शिंगणे आहेत. लोकसभेला इथून तुपकरांना 29,000चं लीड मिळालं होतं. त्यामुळे या जागेची चर्चा होते. मात्र ही विद्यमान जागा राष्ट्रवादीकडे असल्यानं ही जागा शरद पवार गट सोडणार नसल्याचं बोललं जाते. त्यामुळे तुपकरांना बुलढाण्यातूनच तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे. बुलढाण्यातून तुपकरांना तिकीट दिलं तर ते संजय गायकवाडांना टफ फाईट देऊ शकतात का? इथून कोण बाजी मारू शकते? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलभिडच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.